शाळेला वर्गखोल्या नसल्यामुळे विद्यार्थी उघड्यावरती शिक्षण घेत आहेत। पालघरमधील डहाणू तालुक्यातला प्रकार। पालघर जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा हा सगळा गोंधळ पुन्हा एकदा समोर आला। नागपूर विद्यापीठामध्ये भाजप युवा मोर्चाचं कुलगुरूंसमोर आंदोलन। युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत यांच्यावर कारवाई करण्याची मागणी। सावरकरांचा पुतळा जाळल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची भाजप युवा मोर्चाची मागणी। याच महिन्यामध्ये इंडिया आघाडीची एकत्रित सभा होण्याची शक्यता। महाराष्ट्रामध्ये पहिली सभा सोनिया गांधींसह इंडिया आघाडीतले प्रमुख नेते उपस्थित राहण्याची शक्यता। राहुल गांधींच्या यात्रेची समाप्ती इंडिया आघाडीच्या बैठकीत होईल। इंडिया आघाडीची बैठक मुंबईमध्ये होणार। विजय वडेट्टीवार यांची माहिती। धर्मांध पक्षामध्ये बाबा सिद्दीकी जात आहेत। वडेट्टीवारांची बाबा सिद्दीकींच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया। काँग्रेसचं काहीही नुकसान होणार नाही, झिशांसोबत आम्ही बोलू, वडेट्टीवारांचं वक्तव्य। प्रकाश आंबेडकर आमच्यासोबत आहेत, त्यांच्यासोबत चर्चेची पहिली फेरी अतिशय सकारात्मक। 4-5 जागांचा प्रश्न शिल्लक, त्यावर चर्चा सुरू। विजय वडेट्टीवार यांची प्रकाश आंबेडकरांसोबतच्या चर्चेवर माहिती। गांधी कुटुंबाचा किती मोठा कार्यकर्ता आहे हे संजय राऊत यांना आज सकाळी त्यांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे त्यांना संजय राऊत म्हणायचं की संजय गांधी म्हणायचं, नितेश राणेंचा संजय राऊतांना सवाल। नाशिकमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावरून वाद। नाशिक पक्ष कार्यालयाचा ताबा मिळवण्यासाठी शरद पवार गटाचा न्यायालयीन लढाईचा इशारा। शरद पवार गटानं तिथूनच अवघ्या 200 मीटर अंतरावर तंबू ठोकून पक्षाचं कार्यालय सुरू केलं। पुण्यामध्ये मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बॅनरमधून राजकीय टोमणे। ढवळ्यापाशी बांधला पवळ्या पण वाण नाही, गुण लागला, बॅनरवर मजकूर। शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक, पोलिसांनी नंतर बॅनर्स काढले। मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर शिंदे समितीनं विदर्भामध्ये निर्गमित झालेल्या प्रमाणपत्रांची संख्या केवळ 55,000। बबनराव तायवाडे यांचा दावा। धनगर आरक्षणाच्या प्रश्नावरून यशवंत सेना आक्रमक। बीडमध्ये यशवंत सेनेचे अध्यक्ष भारत सुंदर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। धनगर समाजाला आरक्षण न मिळाल्यास मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या घरासमोर तीव्र आंदोलनाचा इशारा। वर्ध्यातील देवळी कृषी उत्पन्न बाजारामध्ये हमीभावापेक्षाही कमी भावात कापूस खरेदी। शेतकरी आक्रमक, 2 दिवसांसाठी बाजार समिती बंद। प्रस्तावित पंढरपूर विकास आराखड्यामधील कॉरिडॉर आणि इतर रुंदीकरणाविरोधात मंदिर परिसरातील व्यापारी आणि नागरिकांचा आत्मक्लेश आंदोलन। विकासाच्या नावाखाली नागरिक आणि व्यापाऱ्यांवर बुलडोझर चालवू नका, आंदोलकांची भूमिका। अहमदनगर आणि महापालिकेच्या वतीनं थकबाकी असणाऱ्या मालमत्ताधारकांच्या नावाचे शहरातील विविध चौकात फलक। वर्षाखेरीस शास्ती 75% माफी देऊनही कर न भरणाऱ्यांना महापालिकेचा इशारा। बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील डोनगावमध्ये ग्रामस्थ आक्रमक। गावामध्ये मूलभूत सुविधा पुरवण्यात याव्यात, अतिक्रमण काढण्यात यावं अशी ग्रामस्थांची मागणी। परभणीमध्ये चक्क एका बाजूने झुकलेली बस रस्त्यावर, अशा बसमुळे अपघात होण्याची शक्यता। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याबद्दल राज्यसभेमध्ये गौरवोद्गार। मनमोहन सिंग राज्यसभेतील एका मतदानाच्या वेळी व्हीलचेअरवर आले, ते कोणा एका पक्षासाठी आले नव्हते तर लोकशाहीसाठी आले होते, मोदींचं वक्तव्य। बेरोजगारीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत नाहीत, पंतप्रधान फक्त स्वातंत्र्यपूर्व काळातल्या घटनांवर बोलतात। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा मोदींना टोला। काँग्रेस नेते राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज छत्तीसगड राज्यामध्ये प्रवेश करणार। जंगी स्वागताची तयारी। उत्तराखंड विधानसभेमध्ये समान नागरिक कायद्याबाबतचं विधेयक मंजूर। विधानसभेमध्ये समान नागरिक कायदा विधेयक मंजूर केल्यानं उत्तराखंड समान नागरिक कायदा लागू करणारं देशातलं पहिलं राज्य। अरविंद केजरीवाल यांना 17 फेब्रुवारी रोजी ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहावं लागेल। दिल्लीतील ईडी न्यायालयाचे आदेश। मद्य धोरणाशी संबंधित कथित भ्रष्टाचार प्रकरणी केजरीवाल यांनी 5 वेळा समन्सचं उल्लंघन केल्यानं ईडीनं न्यायालयामध्ये धाव घेतली होती। काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या काळातील कथित आर्थिक गैरकारभारावरती मोदी सरकार आज श्वेतपत्रिका आणणार। संसदेचं कामकाजही एका दिवसानं वाढवलं। उत्तराखंडच्या चमोली येथील गुरुद्वारा श्री हेमकुंड साहिब परिसरामध्ये प्रचंड बर्फवृष्टी। हेमकुंड साहिब परिसरामध्ये 7 किलोमीटरपर्यंत 2 ते 3 फूट बर्फाची चादर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।